श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला जर सुख, समाधान, यश, कीर्ती सर्व काही पाहिजे असेल आणि प्रचंड धनसंपत्ती, पैसा तुमच्याकडे खेचला जावा असं जर तुम्हाला मनोमन वाटत असेल तर आज ही संधी तुमच्या जवळ चालून आली आहे. स्वामी समर्थांनी आपला संकेत तुमच्याकडे पाठवला आहे आणि त्यांचं काम केलं आहे. तुमचं काम तुम्ही करा. हा मंत्र संपूर्ण ऐका तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल आणि तुम्ही जर नाही ऐकलात तर तुम्ही प्रचंड सुखापासून वंचित राहाल, प्रगतीपासून वंचित राहाल. तुमचे इतके चांगले होणार आहे की स्वामींनी आता तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहे. आणि मग असं होतं ना की स्वामी आशीर्वाद देतात आणि आपण घेत नाही आणि मग ते आपलं नुकसान होतं. म्हणूनच हा मंत्र संपूर्ण ऐका. हा मंत्र अतिशय रहस्यमय आणि महाशक्तिशाली मंत्र आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा, ब्रह्मांड नायकांचा. आणि मग तो तुम्ही डावलू नका, संपूर्ण ऐका. तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, बाळा तू फक्त चमत्कार बघण्यात गुंतला आहेस. बाळा नीट बघ. जेवणात मीठ दिसत नाही, पण ते नसतं तर जेवणाला चव आली नसती, आणि जर ते जास्त झालं तर जेवण खारट होतं. माझी भक्ती, तुझं कर्म यांचं प्रमाण त्या मिठासारखं असावं. भक्तीचा देखावा करू नकोस. ती दिसली नाही तरी चालेल, पण ती तुझ्या प्रत्येक कर्मात मिसळलेली असली पाहिजे. तुझा प्रामाणिकपणाच माझी पूजा आहे. बाळा, आरसा कधी खोटं बोलत नाही, पण तो फक्त बाहेरच रूप दाखवतो. तुला जर तुझं खरं रूप पाहायचं असेल तर एकदा डोळे बंद करून आत बघ. तिथे तुला एक असा माणूस दिसेल ज्याने शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवली आहे. तू कुणाचा गुलाम नाहीस, तू माझ्या अंशाचा भाग आहेस. उठ आणि स्वतःची ओळख निर्माण कर. लोक तुझ्या पाया पडणार नाहीत, पण तुझ्या कर्माला नक्कीच झुकून नमस्कार करतील. आजची रात्र विचारांची नाही तर निर्धाराची आहे. स्वतःला वचन दे की काहीही झालं तरी मी आता थांबणार नाही. मी तुझा हात धरलाय. चल आता पुढे जाऊया. बाळा माझ्याकडे बघ. आज तुला वाटतंय की तू जमिनीत गाडला गेला आहेस. तुझा श्वास गुदमरतोय. लोक तुला पायाखाली तुडवतायत, पण एक गोष्ट कधी लक्षात घेतली आहेस का? जेव्हा एखादी गगनचुंबी इमारत बनवायची असते तेव्हा इंजिनियर सर्वात आधी काय करतात? जमीन खोलवर खोदतात. जेवढी उंच इमारत उभी करायची असते तेवढेच खोल आणि मजबूत त्याचा पाया असावा लागतो. जर पाया उथळ असेल तर इमारत पहिल्याच वाऱ्याच्या झुळकेने पडेल. सध्या तुझ्या आयुष्यात जी खणण्याची, तोडफोडीची आणि मातीमोल होण्याची प्रक्रिया सुरू आहे ती तुला संपवण्यासाठी नाही, तर ती तुझ्या भविष्यातील यशाच्या, सुखाच्या गगनचुंबी इमारतीचा पाया भक्कम करण्यासाठी आहे. मी तुला इतका मजबूत करतोय की उद्या कितीही मोठे भूकंप आले तरी तुझ्या आयुष्याला तडा जाणार नाही. त्यामुळे या खड्ड्यात असण्याला स्वतःचा अंत समजू नकोस. ही तर एका भव्य सुखाची तयारी आहे. तुला माहित आहे का, चंदन जितकं जास्त घासलं जातं तितकंच त्याचा सुगंध जास्त दरवळतो. जर चंदनाचा लाकूड म्हणाले की मला घासलेलं आवडत नाही तर ते एक फक्त लाकूड म्हणून जळण्यासाठी वापरलं जाईल. देवाच्या कपाळावर टिळा म्हणून कधीच लावले जाणार नाही. तुलाही आज समाज, परिस्थिती आणि तुझी माणसं घासतायत. तुला त्रास होतोय, पण सहन कर, कारण या घासण्यातूनच तुझं दैव जाग होणार आहे. तुला लाकूड होऊन जळायचं आहे की चंदन म्हणून देवाला स्पर्श करायचा आहे हे आता तुलाच ठरवायचं आहे. अनेकदा तू म्हणतोस, स्वामी मी खूप चांगला वागतो तरी सुद्धा माझ्या वाट्याला वाईट लोक का येतात? बाळा, शिकारी नेहमी उत्तम आणि ताज्या सावजाच्या शोधात असतो. चोर कधीच रिकाम्या घरात चोरी करायला जात नाही. तुझ्याकडे काहीतरी खास आहे. तुझे विचार, तुझा चांगुलपणा, तुझी ऊर्जा इतकी सकारात्मक आहे की ती नकारात्मकतेला आकर्षित करते. ते तुला लुटायला येतात, तुझी शांतीभंग करायला येतात, पण घाबरू नकोस. ज्याच्या घराचा चौकीदार मी आहे तिथे कोणाची हिम्मत आहे तुझे सत्व हिरावून घेण्याची? तू फक्त स्वतःचा दरवाजा म्हणजे मन नीट बंद ठेव. आणि म्हणूनच
बाळा, हा एक मंत्र मी तुझ्यासाठी पाठवला आहे. या मंत्राचे जर तू पूर्ण श्रवण केलेस तर तुला माझ्या सोबतीचा सहवास राहणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये प्रचंड भले होणार आहे. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा. ओम श्री स्वामी समर्थाय
सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा. 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 ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसिद्धिप्रदाय स्वाहा.